नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील जून महिना देशामधील व राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत खास ठरणार आहे। कारण की या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांवर सरकारकडून पैशांचा पाऊस पाडला जाणार असे सांगण्यामध्ये येत आहे। कारण की या पुढील जून महिन्यामध्ये भरपूर साऱ्या योजनांचे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लक्षामध्ये घेता केंद्र सरकारला व राज्य सरकारला या जून महिन्याच्या काळामध्ये थकीत असलेल्या आणि पुढील काळामध्ये वितरित करण्यामध्ये येणाऱ्या योजनांचे अनुदान याच महिन्यामध्ये वितरित करावे लागणार आहे। तर मग अशा कोणत्या आणखी 2 योजना आहेत ज्या योजनांचे देखील अनुदान तुम्हाला या जून महिन्यामध्ये मिळणार आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत व येत्या 4 जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल देखील जाहीर होणार आहे। यानंतर लगेचच पुढील काही महिन्यामध्ये देशामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा देशामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते। यामुळेच केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यामध्ये येणाऱ्या योजनांचे अनुदान वितरित करण्यासाठी सरकारला हाच 1 ते 2 महिन्याचा सर्वात बेस्ट कालावधी आहे। तर मग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे पुढील जून महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे, अवकाळी पाऊस अनुदानाचे, पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे व दुष्काळी अनुदानाचे वितरण बाकी आहे, या सर्व योजनांचे अनुदानाचे वितरण या जून महिन्यामध्ये करण्यामध्ये येणार आहे। तर मग राज्य सरकारच्या या योजनाबरोबरच आणखीन कोणत्या 2 योजना आहेत ज्या देखील योजनांचे अनुदान तुम्हाला या जून महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे? तर मग यामधील पहिली योजना आहे ती म्हणजे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यामधून वितरित करण्यामध्ये आला होता व या 16व्या हप्त्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये केंद्र सरकारला पुढील 17व्या हप्त्याचे वितरण करणे अनिवार्य देखील आहे। व पुढील काळामध्ये देशामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहता केंद्र सरकार या पुढील जून महिन्यामध्ये 17व्या हप्त्याचे वितरण करू शकते असे या योजनेअंतर्गतच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यामध्ये देखील येत आहे। त्यामुळे येत्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेच्या आगामी 17व्या हप्त्याचे 2000 रुपये देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। याबरोबरच या पुढील योजना ज्या देखील योजनेचे अनुदान तुम्हाला या जून महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि ती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यामध्ये आलेल्या या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच करण्यामध्ये येते, हे तर तुम्हाला माहितीच आहे। त्यामुळे पीएम किसान योजनेच्या आगामी 17व्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे देखील वितरण याच पुढील जून महिन्यामध्ये करण्यामध्ये येऊ शकते। तसेच शेतकरी मित्रांनो, या जून महिन्यामध्ये या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे वितरण करण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आणि सरकारला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्याची एक अत्यंत चांगली संधी देखील आहे। आणि या संधीचे सोने करून सरकार या दोन्ही योजनांचे हप्त्यांचे वितरण जून महिन्यामध्ये करण्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। तर मग अशा प्रकारे आता या पुढील जून महिन्यामध्ये या 2 योजनांअंतर्गत राज्यामधील व देशामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आणखीन काही अनुदानाचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।